जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी अमेरिकन मिशन बंगला या नावानं मोक्याची जमीन आहे। ही जमीन सरकारी मालकी हक्काची आहे असा युक्तिवाद कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलाय। पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त यांच्या समोर या जमिनीची सुनावणी सुरू आहे। करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी या दाव्यात म्हणणं सादर केलंय। कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला लागूनच रोड टच 57 एकर 17 गुंठे जमीन आहे। अमेरिकन मिशन बंगला या नावाने ही जमीन ओळखली जाते। या जमिनीवर अनेक बांधकामं आहेत। या जमिनीवरील बेकायदा बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आणि या मिळकती संबंधी झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते। या जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी उचलून धरला आणि त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला। रेखावार यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांकडे अपील केलंय। सुनावणी दरम्यान करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी लेखी युक्तिवाद सादर केला। अमेरिकन मिशन बंगला नावानं ओळखली जाणारी संपूर्ण जमीन सरकारी मालकी हक्काची आणि ब-7 प्रकारातील आहे। त्यामुळे रेखावार यांनी दिलेला आदेश योग्यच आहे। ही जमीन सरकारी मालकीचीच असल्यानं त्याच्या खरेदी विक्री संबंधीचे कोणतेही व्यवहार करताना सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक आहे। मात्र कोणतीही परवानगी न घेता परस्पर झालेले या मिळकतीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बेकायदेशीर ठरतात। या जमिनीतील काही मिळकत सार्वजनिक प्रयोजनासाठी तसंच शासकीय कार्यालयासाठी संपादित आहे। 28 एकर 34 गुंठे जमीन नाममात्र 2 रुपये भाडे दरानं दिल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे। ही जमीन ब-7 प्रकारात मोडते। त्यामुळे या जमिनीवर सरकारचा मालकी हक्क असल्याचं सिद्ध होत आहे असा युक्तिवाद जिल्हा प्रशासनाच्या वतीनं केलाय। पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे। कोट्यवधी रुपयांची ही जमीन हडप करण्याचा काही जणांचा डाव या प्रक्रियेमुळे हाणून पडण्याची शक्यता आहे।